नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 3 मार्चचा वाजत गाजत अगदी ड्रामा फुल ऑफ ड्रामा असा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवलं ऋषिकेशला फेटा बांधण्यात येतोय. बांदेकर भाऊजी आता ऋषिकेशचं खूप कौतुक करतात सगळ्यांसमोर आणि म्हणतात, ऋषिकेश बेटा, बायकोच्या सन्मानासाठी ज्या घरातून बाहेर पडलास त्याच घरात आज मानाने जातोय. रणदिवे घरामध्ये तुम्ही आज सन्मानाने गृहप्रवेश करतायत. बरं, आता या सुचित्राताईंच्या आणि बांदेकर भाऊजींच्या या पाया पडतो ऋषिकेश आणि आशीर्वाद घेतो. दोघे जण याला आशीर्वाद देतात. मानाची मंडळी आली आहेत. आता इकडे सुमित्राबाईंची तकतक सुरू असते. अजून कसे नाही आले जानकी आणि ऋषिकेश. आता फुल ऑफ ड्रामा आहे बरं का इथे प्रेक्षकांनो. या सुमित्राबाईने सारंगला काठीने धोपटलाय. आता त्या बिचाऱ्या वाट बघत असतात. ऋषिकेश, जानकी का आले नाही, का आले नाही. सौमित्र म्हणतो, अगं आई किती तकतक करतेस. सुमित्राबाई म्हणतात, एव्हाना यायला हवे होतेस. आता सौमित्र हसतो आणि म्हणतो, अगं आई, तू अशी पहिली सासू असशील जी सुनेची एवढी वाट बघते. आता अवंतिका म्हणते, ए गपरे सौमित्र, त्रास नको देऊस आईंना. अवंतिका म्हणते, सुमित्राबाईंना माझी सासू म्हणजे आमच्या आई जगातल्या बेस्ट सासूबाई आहेत. त्या जानकीताईंची वाट बघतायत, तशीच ऋषिकेश दादांची पण वाट बघतायत. बरं, आता सुमित्राबाई म्हणतात, हो ग बाई, खरंय तुझं, पण गुलाबला सांगितलं का शेवयाची खीर कर म्हणून, ऋषिकेशला आवडते. आता अवंतिका म्हणते, हो केलंय, सगळं केलंय, तुम्ही काही खाल्लं नाहीये, बसा बरं आई खाली, मी काहीतरी खायला आणते तुम्हाला. पण सुमित्राबाई काही एका जागी बसे ना बाई. त्या म्हणतात, जोपर्यंत या घरातली लक्ष्मी परत येत नाही ना सौमित्र, मी तोपर्यंत काही खाणार नाहीये बघ. आता सारंग येतो तिथे आणि म्हणतो, लक्ष्मी, त्या जानकीला तू लक्ष्मी म्हणते आई या घरातली? काय ऐकतोय मी हे? लक्ष्मी आणि ती जानकी? अगं ती लक्ष्मी नाहीये, कैदाशीन आहे ती, कैदाशीन. आता ऐश्वर्याने जसं पडवलंय तसा हा पठ्ठ्या बोलतोय. पण आता त्याचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच नवल वाटतंय. सुमित्राबाईंचं सटकली आता एकदम. आता सारंग म्हणतो, तिने आमच्या आयुष्याची माती केली ग आई, तिने माती केली आमच्या आयुष्याची, तिच्यामुळेच हे घर बर्बाद झालं ग. अगं आई, विसरू नको तू, ती जानकी एक नंबरची ढोंगी आहे आणि तो ऋषिकेश सावत्र आहे. आता असं बोलल्या बोलल्या जे साडकन कानाखाली बसली सारंगला का विचारूच नका. आता नाना म्हणतात, मार अजून मार. आता या सुमित्राबाई 1 2 3 4 कानाखाली मारतात त्याच्या आणि म्हणतात, तुझी जीभ कशी झडली नाही रे मेल्या, माझ्या पोराला सावत्र म्हणतो का? खबरदार हे शब्द तुझ्या तोंडात आणले तर. आता त्या धरून सारंगला आपटतातच खाली. बाप, ताकद आली आहे त्यांच्या अंगात. सुमित्राबाई म्हणतात, तुला ऋषिकेश आणि जानकीच्या वागण्यात कुसळ दिसतंय आणि तुझ्या बायकोच्या वागण्यातलं मुसळ दिसत नाही का रे? ऐश्वर्या घाबरली आता सुमित्राबाईंना. आता पुढे त्या म्हणतात, अरे माझ्या जानकी ऋषिकेशने सावरलं रे या घराला. हे घर कोसळू नाही दिलं त्यांनी. हे ते सुद्धा या घराच्या बाहेर राहून त्यांनी हे सगळं केलं. लाज नाही वाटत का रे? सावत्र म्हणतो त्याला. काय रे? अरे जानकीला काय म्हणालास मगाशी? तिच्यामुळे या घराची बर्बादी झाली म्हणतोस का? अरे काल जर ती वेळेवर नसती आली ना, तर आज आपण सगळेच्या सगळे रस्त्यावर आलो असतो. सारं तिने वाचवलंय या घराला. तू असं ऐकणार नाहीस. थांब मेल्या, थांब, तुला दाखवतेच आता. सुमित्राबाईंनी मोठीच्या मोठी काठी घेतली आहे आणि सटासट सटासट सारंगच्या कमरेवर जोर जोरात काड्या मारल्यात. ऐश्वर्या त्या सुमित्राबाईंचं रूप बघते आणि तिथून आधी पळ काढते. तिच्या लक्षात येतं आता सारंग नंतर आपला नंबर आहे. शेवटी सौमित्र त्यांच्या हातातून काडी घेतो आणि म्हणतो, अगं आई शांत हो, बस इथे. सुमित्राबाई म्हणतात, कसं वागवू या काट्याला मी आता, कसं करू रे? ऐश्वर्या बघची निसटली मागून. आता सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात, सौमित्र काय करू रे या सारंगचं, काय करू रे मी? धाकटा धाकटा म्हणून सगळ्यात जास्ती लाड केले रे याचे, याला किती जीव लावला आम्ही सगळ्यांनी आणि हा असे पांग फेडतोय आपले. सुमित्राबाई पुन्हा त्याच्या अंगावर धावून जातात. सारंग आता रडायला लागतो आणि घाबरतो आणि म्हणतो, अगं आई, आई मारू नको ना ग आई, आई मारू नको. सुमित्राबाई म्हणतात, माझ्या ऋषिकेशनी एवढं सगळं मेहनतीने उभं केलं आणि या कार्ट्याने सगळं खड्ड्यात घातलं आणि तू सावत्र म्हणतोस माझ्या ऋषिकेशला. त्या पुन्हा एक कानाखाली मारतात त्याच्या आणि म्हणतात, अरे तुझा तो भाऊ, त्याने किती खस्ता खाल्ला तुझ्यासाठी, किती केलं त्याने तुझ्यासाठी, विसरला करे सारंग? त्याचे दोन्ही हात जोडायला लावतात त्याला आणि म्हणतात, परमेश्वराचे आभार मान रे, त्याच्यासारखा भाऊ तुला मिळालाय. रोज त्याचे पाय दुधाने धुई आणि ते तीर्थ म्हणून पी तू, तेव्हा तुला अक्कल येईल, मग डोक्यात प्रकाश पडेल तुझ्याशी तर बोलण्यात काही अर्थच नाहीये. चल निघ इथून.
मला ना तुझ्याशी बोलायचं नाहीये, तुझं तोंडही पाहायचं नाहीये, चालता हो सारंग, नाहीतर आता त्या पुन्हा मारायला जाणार त्याला. तेवढ्यात सारंग पळून जातो तिथून. आजीबाई पण घाबरल्यात लेकीचं हे रूप बघून. सौमित्र आणि अवंतिका आता शांत करतात त्या बिचाऱ्या सुमित्राबाईंना आणि पाणी वगैरे देतात. बिचाऱ्या सुमित्राबाई एवढं सगळं केलं पोरासाठी, पण पोरग कसं झालं बघा ना. पण बघा आता तेवढ्यात या शांत होत असतात. सौमित्र त्यांना शांत करत असतो. तेवढ्यात गुलाब येतो तिथे आणि त्यांना आनंदाची बातमी सांगतो आणि म्हणतो, अहो आई साहेब, अहो नानासाहेब, अहो दादासाहेब, वहिनी साहेब आले, अहो जंगी मिरवणूक आली आहे त्यांची दाराशी, आल्या जानकीताई. सुमित्राबाई हे ऐकताच खुश होऊन म्हणतात, अहो अहो ऐकलं का, गुलाब काय म्हणतोय, आपली जानकी आणि ऋषिकेश आले हो, वाजत गाजत आपल्या घरी येत आहेत. झाली ना सगळी तयारी? ए गुलाब, आपल्याला जंगी स्वागत करायचंय बरं, चला चला. आता सगळेजण हे बाहेर आलेत उंबरठ्यापाशी आणि आता प्रेक्षकांनो इथे तुम्हाला लेझिम, ढोलकं, तडप, ताशा सगळ्यांचे म्युझिक ऐकू येणार आहेत मालिकेमध्ये. आजचा भाग टीव्हीवर बघण्यासारखा आहे. लेझिम पथक सुद्धा आलंय त्यांच्यासोबत आणि सगळेजण आता डान्स करतायत जानकी ऋषिकेशच्या समोर. वाजत गाजत या दोघांची मिरवणूक आली आहे. मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो हा भाग. तामजाम एकदम भारी आहे. आता सगळे खुश झालेत जानकीला बघून. ओवी पण खूप छान सजली आहे. मस्त घागरा ओढणी घातली आहे तिने लाल आणि व्हाईट कलरची. नाना खुश आहेत. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आहे आणि आता त्यांनी इथे एक गाणं दाखवलंय. ते गाणं नाही का, ग साजणी, त्या गाण्यावर सगळे डान्स करतायत. आता सारंग बघा कसा पश्चाताप व्यक्त करतो ऐश्वर्याकडे. ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या माझ्या आईनं मला मारलो आज, मला लहानपणापासून कोणीच इतकं मारलं नव्हतं, माझ्या आईनं तर कधीच नाही, आणि आज घरात सगळ्यांसमोर माझ्या आईनं मला मारलो. ऐश्वर्या, आपल्याला तर माहितीच आहे मंडळी, हा सारंग परडोक्याचा आहे, म्हणजे दुसऱ्याच्या डोक्याने चालतो. त्यामुळे ऐश्वर्या त्याला अजून भडकवते आणि म्हणते, नशिबाने तर एवढे फटके दिले आपल्याला आधीच, आणि तुमची आई, अरे कोण असं एवढ्या मोठ्या पोराला मारतं का, आणि ते देखील सगळ्यांच्या समोर. सारंग, तुम्ही चुपचाप बसून ऐकलं, मी बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा, तुम्ही तेव्हाच बोलायला पाहिजे होतं, तुम्ही कशाला गप्प बसला सारंग, कशाला सहन केलं सगळं. सारंग ऐश्वर्यावर धावून जातो आणि म्हणतो, मग काय मी माझ्या आईवर हात उचलायला पाहिजे होता का, काय बोलताय ऐश्वर्या, कळतं का तुम्हाला, अहो या घरामध्ये कोणालाच आपली पडलेली नाहीये, कळतंय का तुम्हाला, अहो सगळ्यांसाठी आपण वज झालोय आता, वज. आणि आज तर सगळ्यांना जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाचं येण्याचं किती सुख वाटतंय बघा. आता ऐश्वर्या म्हणते, खरंय ना, कालपर्यंत आईंना आपलं कौतुक वाटायचं आणि त्या ऋषिकेश जानकीचा राग यायचा, पण आता आता हळूहळू सगळं बदलत चाललंय नाही. ज्या आईंना मी एवढ्या मेहनतीने माझ्या बाजूने वळवलं, त्या आज त्या जानकी आणि ऋषिकेश कडनं झाल्यात. नाही नाही, त्या जानकीमुळे माझ्या घरातली सगळी सत्ता, माझा रुबाब, हे सगळं सगळं बदलणार, पाण्यात जाणार हे सगळं. नाही नाही नाही, आता मला त्या महाराणीचं ऐकायचंय का, ती महाराणी मोठ्या तोऱ्यात या घरात येणार आणि ती या घरात आल्यानंतर काय मी तिची हाजी करायची का, अरे चल हट, मी नाही करणार हे सगळं, बिलकुल नाही करणार. तिला ती घराबाहेर असताना तिची अवकात दाखवली होती मी, आता तिला घरात आल्यावर पण तिची नाही ती गत केली ना, तर नावाची ऐश्वर्या नाही मी, तिच्या सगळ्या स्वप्नांची माती माती करेल. माती, आता माती माती म्हणून बोलत असते तेव्हा तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो, माती, हा माती म्हणून आता ती ज्या जानकी आणि ऋषिकेशच्या डोक्यावर माती टाकायचा प्लॅन करते बरं का प्रेक्षकांनो, आणि आता हिच्याच डोक्यावर माती पडते. पण फार मजा आली आहे बरं का तो प्रसंग बघताना. बघत राहा, आजचा भाग थोडासाही स्किप करू नका आणि आजच्या भागाला लाईक केल्याशिवाय प्लीज जाऊ नका कुठे, कारण आजचा भाग जबरदस्त आणि अमेझिंग आहे. ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, क्योंकि दोस्त अभी पिक्चर अभी बाकी है. कारण आता ही जानकी घरात आल्यानंतर काय काय तमाशे होत आहेत ते बघण्यासारखे आहेत. आता पुन्हा जानकी आणि ऋषिकेशची एंट्री दाखवली आहे. बराच वेळ त्यांनी पुन्हा लेझिम दाखवलंय. सगळेजण खुश आहेत. अवंतिका, सौमित्र, सगळे खुश आहेत. आता जानकी, ऋषिकेश तिथे फुगड्या घालतायत. अवंतिका आणि सौमित्र असे आनंद व्यक्त करतायत. सगळेजण नाचतायत, थिरकतायत, सगळे फुगडी खेळतायत. सगुणा आहे तिथे, सुचित्राताई, बाबी आत्या, जिजी आत्या, ही नित्या, सगळेच जण आलेले आहेत. आता या सुमित्राबाई खूप भावूक झालेल्या आहेत, कारण त्यांनी गाणं पण इथे छान ऐकवलंय आपल्याला.
उजाडू दे आज साकड हे आज, होऊ दे पहाट नवी, असं काहीतरी गाणं आहे प्रेक्षकांनो. खूप छान वाटलं ते गाणं. या सगळ्या दृश्यावरती सुमित्राबाई भाऊक झाल्यात. आता ओवीला पाऊल पुढे पडू दे असं काहीतरी गाणं आहे, ते खूप छान वाटतंय ते गाणं ऐकताना. आता अवंतिका आणि सौमित्र एकमेकांच्या हातात हात देतात, म्हणजे त्यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा आनंद नांदणार आहे. शेवटी घरातली मोठी सून घरात परत आली आहे. ऋषिकेश जानकी दोघेही भाऊक होतात. ते त्यांच्या घरी परत आलेत. दोघं जण या घराजवळ आल्यावर खूप रडायला लागतात आणि अवंतिका आणि सौमित्र सुद्धा रडतायत. हा जरा भाऊक प्रसंग दाखवलाय त्यांनी. सुमित्राबाई आता जानकीला पटकन मिठी मारतात, जवळ घेतात. जानकी खूप रडते त्यांच्या जवळ आणि आता त्यांना अशी घट्ट मिठी मारते की ती तिच्या आईच्या घरी परत आली आहे. नाना पण रडायला लागतात. जानकी नानांना बघते. आता नानांजवळ पटकन धाव घेते ती. आता हे सगळं टीव्हीवर बघायला तुम्हाला खूप छान वाटणार आहे, पण कुठेतरी ऋषिकेशच्या मनामध्ये छोटीशी सल अजून आहे असं त्याच्या चेहऱ्यावरनं तरी दिसतंय. आता ही जानकी नानांजवळ जाते, नानांना नमस्कार करते आणि नानांच्याही गळ्यात पडून खूप रडते. नाना तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात अगदी वडिलांप्रमाणे. जानकीने या घराला एवढं एकसंध ठेवलंय ना, ती नसल्यामुळे या घराची सगळी घडीच विस्कटली होती, पण आता ती परत आली आहे. त्यामुळे या घराचा आनंद, या घराचं सगळं 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 चांगलं होणार आहे. आता खूप छान वाटतंय प्रेक्षकांनो बघायला. घरामध्ये असं कोणीतरी समजूतदार व्यक्ती असतंच नाही का, जे बाकीच्या व्यक्तींना सांभाळून घेतं. आता ओवी तिच्या आजीचे लाड करताना आपल्याला दिसतीये, तर बघत राहा पुढे काय काय घडलंय. ओवी आता नाना आजोबांच्या पण गळ्यात पडलीये. गोड दिसते ना ओवी. जानकी आता अवंतिकाला मिठी मारते. सगळं छान झालंय. आता सौमित्र भाऊजींकडेही बघते आणि आता या सुमित्राबाई ऋषिकेशकडे जातात आणि त्याच्या खांद्यावरून हात फिरवतात, त्याच्या गालावरून हात फिरवतात आणि त्याला म्हणतात, बेटा मला माफ कर रे. आता इकडे तर इमोशनल ड्रामा सुरू आहे, पण इकडे ऍक्शन सीन चालू झालाय. ऐश्वर्याने बघा आता काय केलंय. ती आजींना आवाज देते आणि म्हणते, आजी आजी इकडे या, मला काम आहे तुमचे. आजी म्हणतात, मिरवणूक सोडून मला इकडे कशाला आणलं तू. आता ऐश्वर्या म्हणते, ती काय गणपतीची मिरवणूक आहे आजी, हे घ्या. आता आजी म्हणतात, हे काय आहे. अरे गुलाल आहे का. मग आता ऐश्वर्या म्हणते, गुलाल नाहीये माती आहे. आजी म्हणतात, माती मला कशाला दिली, गुलाबला दे. ऐश्वर्या म्हणते, ऐका ना आजी मी काय बोलते ते. हे बघा जानकी आणि ऋषिकेश स्वतःची मिरवणूक काढून मोठ्या तोऱ्यात या घरात येत आहे ना. हे बघा या मातीच्या पिशव्या तुम्हाला घेऊन वर जायचंय. आता आजी म्हणतात, वर. आता ऐश्वर्या म्हणते, वर म्हणजे गच्चीवर हो. आजी म्हणतात, बापरे गच्चीवर. ऐश्वर्या म्हणते, ते दोघं जण येतील ना ऋषिकेश जानकी, तेव्हा त्यांच्या डोक्यावर उलटी करायची ही मातीची पिशवी. आता आजीबाई म्हणतात, उलटी करायची पिशवी. हे बाई नको नको, हे घे वापस घे ग बाई, माझ्यावर नको सोपव ही जबाबदारी. मला काही तुझ्या नादी लागायचं नाहीये. तुझे ग्रह आधीच उलटे फिरलेले आहेत आणि सुमित्राने मला जर बघितलं की मी जानकीच्या डोक्यावर माती ओतलीये तर ती मला कायमची काशीला पाठवून देईल. मग मी काय करू. आता ऐश्वर्या म्हणते, आजी असं काय करता तुम्ही. आता ही तुमची गुंडी आहे ना. मग आजी लगेच म्हणते, हो ग गुंडी ही, तरडायला लागतात. ऐश्वर्या म्हणते, तुमच्या गुंडीला असं कोणी बोललं तर तुम्हाला आवडेल का. आजी असं हडतूड करणार का तुम्ही मला. आजी म्हणतो, नाही गो गुंडी नाही. मग ऐश्वर्या म्हणते, तुमच्या सारंगला किती मारलं मगाशी तुमच्या पोरीने. बघा ना सोलून काढायचं बाकी ठेवलं होतं सारंगला, तुम्हाला आवडलं का आजी. आजी म्हणतात, छे अजिबात नाही आवडला. मग ऐश्वर्या म्हणते, कोणामुळे झालं हे. जानकी ऋषिकेशमुळे झालं ना. अहो आजी ते दोघं जर आपल्या घरात आले ना तर आपल्याला बाहेर हकलतील बरं, तुम्हाला आवडेल का ते. आजी म्हणतात, नाही. ऐश्वर्या म्हणते, आपली एक टीम आहे की नाही. गुंडी आजी. आजी पण म्हणतात, हा गुंडी आजी. ऐश्वर्या म्हणते, मग जाल ना तुम्ही वरती गच्चीवर. आजी म्हणतात, मी काय म्हणते ऐश्वर्या, तू का जात नाही ग वरती गच्चीवर. ऐश्वर्या म्हणते, माझे पाय दुखताय ना आजी, मला डॉक्टरांनी सांगितलंय शिड्या चढायच्या नाही म्हणून. आजी म्हणतात, असं आहे काय. मग ऐश्वर्या म्हणते, त्रास होईल ना तुमच्या गुंडीला. आजी ट्रस्ट मी, तुम्ही वर जा, तुम्हाला कोणी बघणार नाही. आजी म्हणतात, अगा मी डोंगरावर जरी गेले ना तरी कोणाला दिसणार नाही. म्हणजे आजींना असं म्हणायचं की त्या खूप स्लिम ट्रिम आहेत. ऐश्वर्या म्हणते, आजी तुम्ही अजिबात दिसणार नाही बघा, आता पटकन जा. जानकी दिसली की ही पिशवी उलटी करायची. आता आजी म्हणतात, किती जड आहे ही पिशवी ऐश्वर्या, थोडं कमी करते का यातली माती. ऐश्वर्या म्हणते, आजी लागल ना तेवढी माती, जा वर जा तुम्ही माती घेऊन. ऐश्वर्या आगाऊ आहे, ती बरोबर स्वतःचं काम दुसऱ्याकडून काढून घेते, म्हणजे तिच्यावर आळ नको यायला.
पण मजा येते आता पुढे. प्रेक्षकांनो भारीच दाखवलाय आजचा भाग. आजी आता ती माती घेऊन जाताना बडबड करत असतात, काय पोरगी आहे ही, स्वतःची कामं मला सांगते. आता ऐश्वर्या स्वतःच्याच मनाशी बडबडते, आता बघच जानकी तुझ्या डोक्यावर माती टाकून मी तुझी कशी फजिती करते. पण आता फजिती ऐश्वर्याचीच झाली आहे. तर कशी झाली ना, त्यासाठी बघत राहा पुढचा सीन. आता या सुमित्राबाई म्हणत असतात, जानकी अगं बाळा तुझ्यामुळे एवढ्या तोला मोलाची माणसं आज आपल्या घरी आली ग जानकी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा ऋषिकेश माझ्या घरी परत आलाय ग. त्या खूप भावूक झालेल्या असतात बरं का, नाना पण भावूक झालेले असतात. सुमित्राबाई म्हणतात, तू माझ्या ऋषिकेशला परत घेऊन आलीस ग जानकी, तू मला दिलेलं वचन पाळलंस. आता ऐश्वर्या तिथे गर्दीत येऊन उभी आहे आणि वर बघते आजी काम करता की नाही नीट. आता सुमित्राबाई पुढे म्हणतात, खरं सांगू तुला जानकी, वनवासातनं जेव्हा राम आणि जानकी परत आले ना, तेव्हा त्या सुमित्रेला जे वाटलं असेल ना, तेच आज मला वाटतंय ग. खरंच सांगते तुला जानकी, अगं एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधीच झाला नव्हता. ऋषिकेश बाबा माफ कर रे मला, खरंच माफ कर. सारंग सुद्धा तिथेच उभा आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि आजीबाई गच्चीवर मातीच्या पिशव्या घेऊन उभ्या आहेत. सुमित्राबाई म्हणतात, ऋषिकेश एवढं सगळं होऊन सुद्धा तू घरी आलास रे, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे रे बेटा. आता त्या जरा रडायला लागतात, इमोशनल झालेल्या असतात. ऋषिकेश म्हणत असतो त्यांना की प्लीज तुम्ही नका माफी मागू मला. तो अजूनही आहोज करतोय बरं का सुमित्राबाईंना, आणि म्हणतो की चुकी तुमची एवढी झाली सुमित्राबाई की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. खरं तर त्याच लोकांनी आमची माफी मागायला हवी आहे. ऋषिकेश सारंगकडे बघून बोलतो. आता सुमित्राबाई म्हणतात, अगदी बरोबर बोललायस तू ऋषिकेश. सारंग इकडे ये. सुमित्राबाई सारंगला आवाज देतात गर्दीतून. सारंग आता राग बघतोय बरं का. आता समोर येतो सारंग, पण आता ऐश्वर्या आणि सारंग कसे हुज्जत घालतात बघा सगळ्यांसमोर. सुमित्राबाई म्हणतात, अरे इकडे ये ना रे सारंग. आता सारंग समोर जाऊन उभं राहतो, वरून आजी टपलेल्या आहेत माती टाकायला. सुमित्राबाई म्हणतात, ए सारंग चल यांची माफी माग दोघांची. सारंग कसला माफी मागतोय त्याची बायको सोबत असताना. आता तो काहीच बोलत नाही. मग सुमित्राबाई म्हणतात, तुला ऐकून येते का मी काय बोलते, चल माफी माग ऋषिकेशची. ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही त्यांना कशाला बोलताय हो, उगाचच आम्ही काही कोणाची दिशाभूल केली नाही आणि आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये, आम्हाला काही कोणाची माफी नाही मागायची आहे. ऐश्वर्या उद्धटपणे बोलत असते तेव्हा तिथे असलेली सगळे पाहुणे मंडळी ऐश्वर्याकडेच बघत असतात आणि तिच्या या वागणुकीवर ती हसत असतात आणि तिला बिचारीला दया दाखवत आहेत सगळे आता की किती बावळट आहे ही. असो, पण आपण या मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय बरं का. जानकी आता ऐश्वर्याच्या समोर येते आणि म्हणते, चुका दाखवायला सगळं आयुष्य पडलंय ग ऐश्वर्या, म्हणून तर मी माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलीसोबत वाजत गाजत या घरात आले. ऐश्वर्या आठवतंय ना तुला काय म्हणाले होते मी तुला. आता जानकी ते खोट्या नाण्याचा जो सीन आहे ना तो तिला रिमेंबर म्हणजे आठवून देतीये आणि आता ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या आठवतंय ना तुला, म्हटले होते मी तुला वाजत गाजत या घरामध्ये येईल, बघ तशी झाली मी या घरात. ऐश्वर्या आता तरी स्वतःचा अहंकार सोड, अगं मी माझा शब्द पूर्ण केलाय. ऐश्वर्या गावात मानाची मंडळी आली आहे, बघ जरा अख्खा गाव आमच्या सोबत आहे आणि दारासमोर मानाची मंडळी आली आहेत, उगाचच रणदिव्यांची शोभा करू नकोस. जानकी जेव्हा नाहीतर हा शब्द उच्चारते ना तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, नाहीतर काय करेल ग, काय करशील तू. बघा सारंग ही इथे धमकी द्यायला आली आपल्याला. मी या जानकीची माफी मागणार नाही. कशासाठी माफी मागू मी सांगते सारंग तुम्हाला, ही जानकी आहे ना, अहो ही घर तोडायला आली आहे, जोडायला नाही आली आहे. पण सांगते मी सारंग तुम्हाला, अहो मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या घरासाठी लढत राहील मी या घरासाठी. या ऐश्वर्याला बघून सगळे हसतात प्रेक्षकांनो, कारण प्रत्येकाला कळलंय की ऐश्वर्या नाटकी बोलते. एखाद्या माणसाचं सत्य समोर यायला काही वेळ लागत नाही. ऐश्वर्याचं बोलणं वागणं तेव्हाच लक्षात येतं काय वागते, कशासाठी वागते हे कोणालाही कळेल प्रेक्षकांनो. तर बघा पुढे आता हिची फजिती कशी झाली आहे. आता ती नित्या असते ना, ती आजींकडे बघते गच्चीवर आणि विचार करते, आजी एकट्या गच्चीवर काय करताय, काहीतरी गडबड आहे. आता या नित्याबाई जातात आजीबाईच्या मागे. आता आजी बघा विचार करतात, या ऐश्वर्याने मला नुसतं सांगितलं माती टाका आजी, पण कशी टाकायची काय टाकायची ते कोण सांगणार. छे काय ही ऐश्वर्या, ही जानकी सरळ रेषेत उभी राहील की नाही राहील, ही माती तिच्या तोंडावर पडेल ना, किती बाई प्रश्न, नाही तर मीच पडायची बाई तोंडावर. आता कसं करू. आता आजीबाईंना भीती पण वाटत असते मी खाली पडेल की काय म्हणून. आता तेवढ्यात नित्या येते आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा आजी जोरात ओरडतात, आई कोण आहे. नित्या म्हणते, अहो आजी घाबरलात का.
मग सगळे दाराशी उभे आहेत आणि तुम्ही इथे काय करताय? आता आजीबाई म्हणतात, कशाला आले दाराशी? अरे हो हो, माणसं जमलेत, हो खाली जमलेत. वरती, अगं मी वरती आले कारण मी जरा गर्दीत नको म्हणलं, कारण वरून मिरवणूक छान दिसते म्हणून म्हणलं वरूनच बघावे म्हणून वर आले. आता नित्या म्हणते, अच्छा अच्छा, अहो आजी तुमच्या हातात काय आहे हो? आजी म्हणतात, माझ्या हातात कुठे काय आहे माझ्या हातात? मागे काही नाहीये, हे बघ कुठे काय आहे. आजी एक हात पुढे करतात आणि त्याच वेळेला दुसरा हात मागे लपवतात. नित्या म्हणते, दुसरा हात दाखवा. पुन्हा आजी दुसरा हात मागे लपवतात आणि एक हात पुढे करतात आणि म्हणतात, काही नाही, माझ्या हातात काही नाही, कुठे काय, उगाच आपलं काही. ऐश्वर्याचा पुढे ड्रामा दाखवला. ऐश्वर्या म्हणते, माफी जर मागायची असेल तर मी माझ्या आईंची माफी मागेल. आम्हाला माहिती आहे हे घर वाचवायला आम्ही जरा टोकाचं पाऊल उचललं, पण कसं आहे ना, अक्षरशः आम्ही हे घर गहाण टाकलो यासाठी. आता ऋषिकेश कसा हसतोय बघा ऐश्वर्याला. सगळेजण आता कंटाळा व्यक्त करताय ऐश्वर्याच्या बोलण्यावर. ऐश्वर्या पुढे म्हणते, या सगळ्याचा उपयोग नाही झाला, पण बिचाऱ्या आमच्या आईंना जरा मनस्ताप झाला, म्हणजे एवढं कळलं हेच नशीब यांचं. असो, पण आता कोणीच हिला जास्ती एंटरटेन करत नाही. सुमित्राबाईंना ऐश्वर्याचा खूप राग येत असतो. आता आजीवरून विचार करत असतात, ही बया माझ्या बाजूला उभी आहे, आता माती कशी टाकू? ऐश्वर्या म्हणत असते, माफी मागायची तर मी माझ्या सासूबाईंची म्हणजे आमच्या आईंचीच माफी मागेल, मी या जानकीची माफी मागणार नाही. ऋषिकेश आता जानकीला आवाज देतो, त्यामुळे जानकी तिथून बाजूला सरकते. आता बघा हा, आजींना वाटतं की आता माती टाकून द्यावी, जानकी सरकली येतं म्हणून आजी आता त्या बाल्कनीच्या मध्ये असे कप्पे आहेत ना, त्या कप्प्यातून अशा हळूच ती पुढी सरकवतात खाली आणि ती माती बरोबर सारंग आणि ऐश्वर्याच्या डोक्यावरच पडते. अरे देवा, आजी विचार करतात, पडलं आणि सगळेजण तिथे मोठ्याने हसायला लागतात सारंगला आणि ऐश्वर्याला. ती माती ऐश्वर्या आणि सारंगच्या अंगावर पडली आहे. दोघं जण मंजुलेखाचे नातेवाईक वाटतात. बघा ना कसे दिसतात. नाना तर बिचारे डोक्याला हात मारून घेतात. आता ऐश्वर्या किती डेंजर दिसते बघा आणि सारंग महा डेंजर. आता सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई हे कोणी केलं? वरती कोण आहे वरती? आता तिकडनं आजी ओरडतात, अगं मी आहे सुमित्रेवर. सुमित्राबाई म्हणतात, अगं आई तिकडं काय करतेस तू? आता आजीबाई गडबडून जातात आणि म्हणतात, अगं मी ते वाळवण खायला आले होते. अगं बाई, वाळवण टाकायला आले होते, मी वाळवण वाळवायला आले होते. त्यांना काही सुधरे ना, आता काय बोलावं सगळ्यांना. नित्या म्हणते, काय हो आजी, काही काय बोलताय? या वयात खोटं बोलता का? या आजीनं इथे मातीची पिशवी घेऊन उभ्या होत्या. आता बोला आजी, बोला. नित्याने त्यांचं उघडं पाडलंय सगळं सिक्रेट. आजीबाई गडबडतात आणि म्हणतात, ते मी गुंडी नाही, कुंडी टाकायला आले होते मातीत. अगं बाई, कुंडीत टाकायला आले होते मातीत चुकून पडली कुंडी, पिशवीत सटकली. त्यांना काही सुधरे ना, आता काय बोलावं. काय मस्त अभिनय करतात ना प्रेक्षकांना या आजी. या वयात सुद्धा एवढा उत्साह तरुणांना लाजवणार आहे, अप्रतिम. या आजींसाठी तर एक लाईक करूनच टाका. हॅट्स ऑफ टू आजी. आता आजी म्हणतात, अगं सुमित्रे, चुकून माती पडली माझ्याकडनं. अगं जानकी, अगं बाई सॉरी, माती पडली बाई तुझ्या अंगावर. जानकी म्हणते, अहो आजी मी इथे अहो इकडे अलीकडे मी, माझ्या अंगावर नाही पडली माती. अहो तुमच्या गुंडीच्या अंगावर माती पडलीये, मी सेफ आहे बरं का, तुमच्या गुंडीकडे बघा येऊन. आजी आता गडबडतात ना आणि म्हणतात, अगं बाई जानकी सुखरूप आहे आणि ही काळुंद्री कोण आहे? ऐश्वर्याला काळुंद्री म्हणाल्या त्या. आता म्हणतात, अरे बाप रे, या गुंडीच्या डोक्यावर माती पडली की काय? बाप्पा, आता ही गुंडी मला सोडत नाही रे देवा. अरे देवा, आता माझं काही खरं नाहीये. आता बघा हा, जानकी ऐश्वर्याला डिवचत म्हणते, बघितलंस का ऐश्वर्या, चांगलं पेरलं ना की फुलं मिळतात आणि वाईट पेरलं ना की माती मिळते, माती. आणि बघणारे सगळे लोक या दोघांना फिदी हसायला लागतात आणि नंतर त्या जीजी आत्या म्हणतात, शेवटी विजय सत्याचाच होतो. आता ऐश्वर्या आणि सारंग अपमानित होऊन तिथून निघून गेलेत. आता सुमित्राबाई म्हणतात, या पोरांनो या, अरे घरात या. ऋषिकेश, जानकी, अरे आजचा दिवस तुमचा आहे पोरांनो, अरे आजचा दिवस तुमचा आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही या घराची रणदिवेची साथ नाही सोडली. मनातला सगळा कडवटपणा दूर सारून तुम्ही कायम आमच्या मदतीला धावत आले पोरांनो. जानकी, तू मनाने खूप मोठी आहेस ग. अरे ऋषिकेश, चल जानकीला घेऊन ये घरात. आता ऋषिकेश थोडा सस्पेन्स क्रिएट करतो आणि म्हणतो, नाही मी असा घरात येणार नाही. आता सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात आणि मग ऋषिकेश म्हणतो,
ज्या घरातून माझ्या बायकोचा अपमान करून तिला घरातून बाहेर काढण्यात आलं, त्या घरात तिला मानाने परत नेतोय मी, तेव्हा असं सहजच कसं न्यायचं? आणि असं म्हणून तो आता जानकीला उचलतो आणि म्हणतो, घरात जायचं तर शानसे जायचं बायको, असं म्हणून ऋषिकेशने आता पटकन जानकीला उचललंय. आणि जानकी आता थोडी लाजते बरं का. आणि बघणारे सगळेजण शिट्ट्या वाजवतात, तुताऱ्या फुंकतात आणि इथे ढोल ताशे वाजतात आणि वाजत गाजत जानकी ऋषिकेशची मिरवणूक घरात येते. आता हे आदेश भाऊजी ओवीला म्हणतात, हे ओवी बाळा, ते म्हणतात ना, सच्चे का बोलबाला. ओवी म्हणते, और झुटे का मुंह काला. मग बांदेकर भाऊजी म्हणतात, अरे वाजवा रे. आणि हे वाजत गाजत घरामध्ये प्रवेश करतात. काय भारी होता आजचा एपिसोड. आणि प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड अजून आलेला नाहीये, सकाळपासून वाट बघते मी, आला की लगेच अपलोड करते. तर पुढे बघा, आता या जानकी आणि ऋषिकेशचा गृहप्रवेश होताच जानकीने घेतलाय मोठा निर्णय. आता ती सारंग आणि ऐश्वर्याला त्यांच्या बेडरूमच्या बाहेर काढणार आहे. पण आता कशी काय, त्यासाठी बघत राहा. पण आता ऐश्वर्या काही कमी आहे का? ती सुद्धा जानकीवर नेहले पे द्यायला. जानकीने उखाणा घेतलाय गृहप्रवेश करताना, आनंदाच्या झाडाला सुखाची फुलं, घरच्या अंगणात अधीर झाली पावलं. ऋषिकेश रावांचं नाव घेते पुन्हा एकदा गृहप्रवेश करत, थोरली सून असं काहीतरी घेतलंय तिने नाव. आणि मग ऐश्वर्या म्हणते, काही दिवस हिला सुखाने जगू द्या, मग मोठा खेळ खेळते. आणि हा खेळ खेळून या जानकीला असा पश्चाताप घडवते ना, की तिला वाटेल मी कशाला या घरात परत आले. मग आता ही अवंतिका म्हणते की मी गेस्ट रूम मध्ये राहील. आणि मग जानकी म्हणते, नाही नाही, तुम्ही का गेस्ट रूम मध्ये राहायचं? मग आता सौमित्र म्हणतो की आमच्या खोलीमध्ये ऐश्वर्या आणि सारंग राहत आहेत ना. जानकी म्हणते, मी नेहमी म्हणत असते, जे जिथे होतं ते तिथेच राहिलं पाहिजे, त्यामुळे रूम मधनं तुम्ही दोघं नाही तर ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी बाहेर पडणार आहेत. अरे बापरे, आल्या आल्या हिने धमाकाच केलाय. बघत राहू आता जानकीबाई कशा रणदिवेंच्या घरावर राज्य करतायत. मजा आली ना आजचा एपिसोड बघायला ना मंडळी. आता ऐश्वर्याचं सरकार गेलंय आणि पुन्हा जानकीचं आलंय, त्यामुळे आता हे सरकार कोणाकोणाला संतुष्ट करते, कोणाला असंतुष्ट करते, त्यासाठी बघत राहा घरोघरीच्या मातीच्या चुली. आणि हॅलो हॅलो हॅलो, माझा हा रिव्ह्यू लाईक करून जा, हो चॅनलला सबस्क्राईब करून जा, विसरत जाऊ नका, कारण आपल्याला पुन्हा उद्या भेटायचंय नवीन भागामध्ये नवीन ड्राम्यासहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.